तुमचं स्वतःचं पक्कं घर नाही आहे? तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला आहे का? मग तुमचं नाव घरकुलाच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे तुम्ही मोबाईलवर तपासू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेची संपूर्ण माहिती आणि लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं हे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, स्वतःचं पक्कं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही किंवा घराची परिस्थिती योग्य नाही अशा पात्र कुटुंबासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAYG, तर शहरासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशी योजना आहे. आता प्रश्न येतो की घरकुलाचा लाभ नेमका कोणाला मिळतो? तर मित्रांनो, या योजनेचा लाभ शासनाने ठरवलेल्या पात्रतेनुसार दिला जातो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, घराची स्थिती आणि शासनाच्या निकषानुसार लाभार्थी निवड केली जाते. त्यामुळे तुम्ही पात्र आहात की नाही याची माहिती संबंधित ग्रामपंचायत किंवा अधिकृत सरकारी माध्यमातून तपासणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता बघूया लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं. तर घरकुलाच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं तपासायचं, यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची अधिकृत वेबसाईट उघडा. तिथे लाभार्थी किंवा रिपोर्ट्सशी संबंधित पर्यायामध्ये जाऊन आवश्यक माहिती निवडायची आहे. तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि गाव अशी माहिती निवडल्यानंतर उपलब्ध लाभार्थी यादीमध्ये नाव तपासता येतं. यादीमध्ये तुमचं नाव दिसत नसेल तर त्यासोबत उपलब्ध असलेली लाभार्थ्याची माहितीही पाहता येते. आता समजा तुम्ही यादी तपासली आणि तुमचं नाव दिसलं नाही, तर लगेच काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घरकुल योजनेबाबत तुमची नोंद, पात्रता आणि अर्जाची स्थिती याबद्दल माहिती घ्या. तुमच्या गावातील संबंधित अधिकारी किंवा ग्रामपंचायतकडून तुम्हाला योग्य माहिती मिळू शकते. आता बघूया कोणती कागदपत्रे लागतात. तर घरकुलासाठी प्रक्रिया करताना साधारणपणे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि कुटुंबाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे लागू शकतात. मात्र नेमकी कागदपत्रे आणि प्रक्रिया तुमच्या प्रकरणानुसार किंवा शासनाच्या सध्याच्या नियमानुसार वेगळी असू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत किंवा अधिकृत कार्यालयाकडून कागदपत्रांची माहिती नक्की घ्या. म्हणून मित्रांनो, तुमचं स्वतःचं पक्कं घर नसेल किंवा तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला असेल तर लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे अगदी नक्की तपासा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील ज्या व्यक्तीला घरकुलाची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच सरकारी योजना, नवीन अपडेट्स आणि ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या मायभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.